जय शिवराय मित्रांनो, आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रांझाच्या पाटलाची शिक्षा। तर चला मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, विनंती एवढीच आहे की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना हा इतिहास माहित झाला पाहिजे त्यासाठी आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। तर चला मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, रांझा गावामध्ये एका पाटील राहत होता। तो पाटील गोरगरिबावर दबाव टाकणे, त्यांना भीती घालून त्यांच्याकडून वसुली करणे व तसेच आई बहिणीवर वाईट नजर टाकणे या विचाराचा तो पाटील होता। मित्रांनो, एका शेतकरी कुटुंबातील मुलगी पाणी भरण्यासाठी विहिरीवर आली होती। याचाच फायदा घेऊन त्या रांझाच्या पाटलानं त्या मुलीवर वाईट नजर टाकली, तिच्यासोबत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला आणि ही बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडली। ही बातमी कानावर पडताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आणि छत्रपती शिवाजी महाराज लगेच यसाजी कंकला सांगितले, यसाजी जा आणि त्या रांझाच्या पाटलाला आमच्या पुढे हजर करा। असं म्हटल्याबरोबर यसाजी कंक आपल्या साथीदारांना घेऊन रांझाच्या पाटलाच्या गावात गेले, त्याच्या वाड्याला वेढा टाकले आणि रांझाच्या पाटलाला यसाजी कंक पकडले। तेव्हा तो रांझाचा पाटील माजुरी आणि खमंडी होता। तो यसाजी कंकवर धावून आला। यसाजी कंक लगेच त्याच्या मुसक्या वळले आणि त्याला पायाखाली दाबले आणि खंड्यावर उचलून छत्रपती शिवाजी महाराजांसमोर हजर केले। तेव्हा शिवाजीराजे त्या रांझाच्या पाटलाला विचारले, पाटील, तुम्ही या शेतकरी गोरगरीब कुटुंबातील मुलीवर अत्याचार केलात का? तिच्यावर बलात्कार केलात का? हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे का? असं म्हटल्याबरोबर तो रांझाचा पाटील मोठ्या गुरमीने म्हणाला, तू कोण आहेस आम्हाला विचारणारा? आम्ही आदिलशाहीचे वतनदार, आम्हाला हे सगळं काही करण्याचा अधिकार आहे। जर आम्हाला आता नाही सोडलास तर याचे परिणाम वाईट होतील। पाटील, मी शिवाजीराजे भोसले बोलतो। आता आदिलशाही नाही तर या मुलकाचा नवा राजा म्हणजेच मी। आता अन्याय, अत्याचार, बलात्कार सहन केले जाणार नाहीत, याची शिक्षा नक्कीच तुम्हाला मिळेल। तुम्हाला हा गुन्हा मान्य आहे का? फक्त या प्रश्नाचं उत्तर द्या। तेव्हा रांझाचा पाटील बोलायला तयार नव्हता। त्याची मस्ती अजून उतरली नव्हती आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा शिवाजीराजे त्या रांझाच्या पाटलाला विचारले, पाटील, या मुलीवर तुम्ही बलात्कार केलात का? हिच्यासोबत छेडछाड करण्याचा प्रयत्न केलात का? हा गुन्हा तुम्हाला मान्य आहे का? असे म्हटल्याबरोबर मोठ्या गुरमीने त्या रांझाचा पाटील म्हणाला, हा, मी हिच्यासोबत बलात्कार केलो, काय करायचं तेव्हा तू करून घे। असे म्हटल्याबरोबर शिवबाराजे एक नजर महासाहेबांकडे टाकले आणि लगेच आदेश दिले, या रांझाच्या पाटलाचा चौरंग बनवा आणि चौकात टांगा। असं म्हटल्याबरोबर महासाहेब धाड दिशा उठल्या आणि महासाहेब म्हणाल्या, राजे, मला वाटलं होतं तुम्ही याला मृत्यू दंड देसाल, तुम्ही तर अजून याला जिवंत सोडता। असं म्हटल्याबरोबर शिवराजे महासाहेबांना म्हणाले, महासाहेब, जर या रांझाच्या पाटलाला आम्ही मृत्यूदंड दिला असता तर हा रांझाचा पाटील इथं संपला असता, पण आम्ही असं न करता या रांझाच्या पाटलाचे हातपाय कलम करून याला चौकात जर टांगले तर येणारा जाणारा माणूस बघत राहील आणि पुन्हा कधी आई बहिणीवर वाईट नजर टाकण्याचा प्रयत्न करणार नाही, म्हणून या रांझाच्या पाटलाचा चौरंग बनवलो। असं म्हटल्याबरोबर महासाहेबांना आनंद वाटला। हा न्याय निवडा पाहून गावकऱ्यांनी शिवराजांचा जयजयकार केला। शिवराजे महासाहेब जिजाऊंकडे बघितले, महासाहेबांच्या डोळ्यातून आनंदाच्या अश्रू धारा वाहत होत्या आणि महासाहेब जिजाऊंचा शिवराजे आशीर्वाद घेतले। मित्रांनो, या न्यायनिवाड्यामुळे, या रांझाच्या पाटलाच्या शिक्षेमुळे प्रजेचा विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांवर वाढला। त्या प्रजेला वाटू लागलं आपल्या आई बहिणींची सुरक्षा करण्यासाठी हा राजा जन्माला आला। मित्रांनो, ही होती रांझाच्या पाटलाची शिक्षा। मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा। मित्रांनो, व्हिडिओमध्ये जर काही चूक झाली असेल तर माफ करा। इथंच थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, धन्यवाद।